नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनातला प्रश्न पाहणार आहोत. तो म्हणजे नामस्मरण केल्याने खरंच आपल्याला हवं ते मिळतं का? काही लोक म्हणतात हो, काही म्हणतात नाही. पण यामागचं खरं आध्यात्मिक सत्य काय आहे? आज आपण ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नामस्मरण म्हणजे काय? तर नामस्मरण म्हणजे देवाचं नाव सतत मनात किंवा तोंडाने घेणं. जसं की तुम्ही राम, कृष्ण, विठ्ठल, स्वामी, शिव हे फक्त शब्द नाहीत, तर एक ऊर्जा आहे, एक व्हायब्रेशन आहे. जेव्हा आपण श्रद्धेने नाम घेतो तेव्हा आपलं मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि आतून एक सकारात्मक शक्ती निर्माण होते. मग मनासारखं होतं का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी नाम घेतलं, मग माझी इच्छा पूर्ण का झाली नाही? इथे एक गोष्ट समजून घ्या. नामस्मरण म्हणजे मॅजिक नाही की लगेच काहीतरी मागितलं आणि मिळालं. नामस्मरणाचं काम आहे तुमचं मन बदलणं, तुमचे विचार सकारात्मक करणं, तुमच्यात धैर्य आणि संयम निर्माण करणं. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा निर्णय बदलतात, आणि निर्णय बदलले की आयुष्य बदलतं. नामस्मरणामुळे तुम्हाला हे बदल नक्की जाणवतील. तुमचं मन शांत होतं, तणाव कमी होतो, नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो, योग्य मार्ग सापडतो. आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. म्हणजेच देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो, पण योग्य वेळ आणि योग्य मार्गाने. बघा, लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे अनेक लोक नामस्मरण करतात पण फक्त स्वार्थासाठी. लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात, श्रद्धेपेक्षा शंका जास्त ठेवतात, म्हणून त्यांना परिणाम दिसत नाही. लक्षात ठेवा, नामस्मरण मनापासून केलं तरच त्याचा प्रभाव दिसतो. तर हे नामस्मरण कसं करावं? तर हे नामस्मरण तुम्ही रोज सकाळी 5-10 मिनिटे सुरू करा. शांत मनाने बसा. एकच नाव निवडा. तुम्ही रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय यापैकी कोणतेही नाव निवडू शकता. हळूहळू मन त्या नावात गुंतवा आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वास ठेवा, पण जबरदस्ती अपेक्षा ठेवू नका. नामस्मरणाने मनासारखं होतं का? नामस्मरणाने मनासारखं होतं का? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, पण थेट नाही. आधी मन बदलतं, मग आयुष्य बदलतं आणि मग तुमच्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे नामस्मरण हे मनापासून करा, तुमचं आयुष्य बदलेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.